गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळी तुम्हाला पिझ्झाची रेसिपी दाखवते. मग पिझ्झा तुमच्यासोबत शेअर करते कारण की मी थोडीशी खुश आहे. जास्त काही मोठं कारण नाही आहे, पण एक छोटंसं कारण आहे. ते पण तुमच्यामुळं. माझा पहिला शॉर्ट व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे त्याला 1 लाखाच्या वरती व्ह्यूज गेले आहेत. चॅनल चालू करून मला जवळजवळ 5 महिने होत आलेत आणि आता 5 महिन्यामध्ये पहिला व्हिडिओ आहे जो 1 लाखाच्या वर गेला आहे शॉर्ट. तसं तर 30-35 हजारापर्यंत गेलेले आहे, पण त्यापेक्षा जास्त झालं नव्हतं आत्तापर्यंत. आणि जो लॉंग व्हिडिओ तो पण आपला 70 हजारापर्यंत गेलेला होता, पण 1 लाखाच्या वरती गेला. त्याचा थोडासा आनंद झाला आहे म्हटलं. आणि त्याच्याबद्दल आपण जास्त नाही पण थोडंफार तर काही खुश होऊ शकतो, कारण की शेवटी आपल्या मेहनतीचं फळ आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की श्रावला चटका लागला होता आणि तो चटका आता जवळजवळ 8 दिवस झालेत आणि तो बऱ्यापैकी तिचा पाय पण रिकवर झाला. तसं पण इम्युनिटी सिस्टीम लहान मुलांची चांगली असते, तर रिकव्हरी पण पटकन झाली तिची. आणि तिने काहीच त्रास दिला नाही मला. एवढा त्रास होत होता तिला, जखम पण भरपूर मोठी होती, पण आता बऱ्यापैकी बरी झाली आहे. पण तिने अजिबात त्रास नाही दिला, रडणं किंवा मग दुसरं जे लहान मुलं त्रास देतात असं काही दिलं नाही तिने. आणि त्यामुळे रिकव्हरी पण थोडीशी बरी झाली त्याला क्रीम वगैरे लावून. तर म्हटलं चला आता ते पण झालं आहे आपलं. आणि आज तसं पण दुसरं एक कारण असं आहे की त्यांना मी मशरूम बनवते, मला काही मशरूम आवडत नाही. सो म्हटलं चला आपल्यासाठी पिझ्झा बनवूयात. आपण मी एकटीच होते जेवायला, तर मग आहे त्या गोष्टी टाकून आपण मस्त पिझ्झा पण बनवूया. आणि नाही काही तर आपण जे काही केलं आहे किंवा आपण जी काही मेहनत केली त्याचं आपल्याला छोटंसं फळ भेटलं तर त्याचं पण सेलिब्रेशन होऊन जाईल. आणि तुम्हाला पण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझा व्हिडिओ इतका छान चालला आहे. तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या आणि पुढे छान छान व्हिडिओ बघत राहा. आता पिझ्झा गॅसवरती ठेवून देते आणि याची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर करत नाही. याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. तर आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण की सर्दी झालेली आहे आणि सर्दीने थोडासा आवाज चेंज झालेला आहे. 1-2 दिवसामध्ये मे बी बरी होईल, तोपर्यंत आवाज पण थोडासा वेगळा येईल माझा. पिझ्झा पिझ्झा खाय खाय शमश तुला खायची आहे. थांबा थोड्या वेळ होणार आहे. मग तू खाणार आहे? हो बसायची आहे. नको बाबा नाही बसायची. 5-10 मिनिटांमध्ये मस्त असा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती चीज वगैरे किसून टाकलं ना एकदम टेस्टी पिझ्झा होतो. तर याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्यावरून तुम्ही चेकआउट करू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये आहे ॲड केलेली. तुला पण खायचा? काय खायचं? पनीर देऊ? नको ते नाही खाऊ तू. तुला खाताना नको बाबा. तिखट आहे, छान आहे. कसं आहे? खायच्या? नको बाबा, तिला पण खायचं आहे. आणि ती ना एकदम असं पनीर आवडतं आणि चीज आवडतं ना, त्यामुळं मग तिला दोन्ही पण गोष्टी पाहिजेत. तर या खायला तुम्ही पण. पिझ्झा मस्त झालेला आहे. तर बरेच दिवस झाले श्रावला खाली नाही नेलं मी मुलांमध्ये. आणि मला पण पार्लरमध्ये जायचं आहे, तर म्हटलं चला तिला पण घेऊन जाऊयात. थोडीशी मुलांसोबत खेळेल आणि मी पण पार्लरमध्ये जाऊ येईल. तर चला आता खाली जातो आम्ही दोघी जणी. खाली जायचंय ना? हो. दादा कुठं? दादाकडे जायचं? चला दिवसभर काही ब्लॉग शूट केला नाही. त्यानंतर म्हटलं आता चला संध्याकाळी मी बनवते मशरूमची भाजी आणि याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर म्हटलं चला ती पण करून घेऊयात. एकदम सिंपल ग्रेव्हीची मशरूम बनवत असते. तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मी आता ॲड करते. इथं मी कांदा कापून घेतला आहे आणि तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा. यामध्ये मी हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि एक अद्रकचा तुकडा टाकला आहे. आणि कांदा चांगला एकदम फ्राय झाला की तेलामध्ये मग थोडासा टोमॅटो घालायचा आणि तो पण छान असा परतून घ्यायचा. एकदम कमी गॅसवर केलं ना खूप छान ग्रेव्ही बनते. आता थोडासा टाईम झाला होता संध्याकाळचा, तर म्हटलं चहा पण बनवून घेऊयात. चहा घेतला तोपर्यंत आपला मसाला मस्त थंड झाला आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेतला. खूप जास्त बारीक नाही, थोडंसं मीडियम ठोसर ठेवायचा आणि बारीक करून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये थोडेसे खडे मसाले घातले, त्यामध्ये तेजपत्ता, लवंग थोडेसे परतून घेतले. काही तर लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, मीठ हे पण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवलेली ती त्यामध्ये ॲड करून कमी गॅसवरती एकदम मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे.
तिकडे ग्रेव्ही तयार होती तोपर्यंत इकडे मी मशरूमचं पॅकेट घेतलं आहे, त्यामधून मशरूम काढले. ते थोडेसे धुवून काढायचे आहेत आपल्याला, पण त्याआधी मस्त कट करून घ्यायचे. त्याचे जे खालचे आहेत ना काय म्हणतो ना आपण बेस, तो कट करायचा आणि जे वरचे मशरूम आहे ते फक्त बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. आपण पनीर टाईप त्याचे तुकडे करू शकतो. आणि ते मी 2-3 पाण्याने धुवून घेतले. त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि त्यानंतर चोळून धुतले ना तर ते चांगले निघतात. तर ते 2-3 पाण्याने धुवून झाल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याला थोडंसं पाणी सुटल्या टाईप होतं, पण काही नाही, 5 मिनिटामध्ये ना ते एकदम छान ड्राय होतात. तेलामध्ये छान असं सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवलेली तेल सुटेपर्यंत ती त्यामध्ये ॲड करायची आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता. सिंपल रेसिपी आणि त्याला जास्त वेळ पण नाही लागत शिजायला. 2 ते 5 मिनिटांमध्ये ते शिजून तयार होतं. आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एकदम मस्त भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत पण खूप छान लागतं. आता यांना ज्वारीची भाकर आवडती म्हणून मी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून दिली त्यांना. आणि मस्त असं स्वयंपाक तयार झाला आहे माझा. या तुम्ही सगळे पण जेवायला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता येताना माझ्यासाठी त्यांनी मस्त असं सूप आणलं होतं, सर्दी झालेली म्हणून. मंचुरियन सूपनी ना बऱ्यापैकी सर्दी कमी होते, त्यामुळे मग मी सूप घेते आणि हा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.